नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 4 सप्टेंबर भागामध्ये शिनू ओवीला म्हणतो, मी लग्न करेल तर तुझ्याशी, नाहीतर कुणाशीच नाही. ती म्हणती, श्रीनिवास, लाली आत्याची छोटीशी अपेक्षा आहे, त्यांच्या मांडीवर नातवं खेळावीत. शिनू म्हणतो, ते मी आणि आई बघून घेईल. तो आता निघून जात असतो. ती खूप आवाज देते, पण तो काय ऐकत नाही. लाली आणि उमा असतात. उमा म्हणते, निशी आवरलं का? आपल्याला डॉक्टरांकडे जायचं ना? निशी म्हणते, हो आवरलं, पण आई ओवी कुठे? ती नाही येणार का आपल्याबरोबर? उमा घाबरून म्हणते, ओवी कशाला, मी आहे ना. हे बघ, ती आधीच खूप काम करते, तिला जाऊ दे, तू चल माझ्याबरोबर. निशी म्हणते, आई ऐक ना, तू ये माझ्यासोबत, पण ओवीला येऊ दे ना. तो ऐकलं ना सर काय म्हणाले? ते मला भेटल्याशिवाय नाही जाणार इथून. अगं आपण दोघी बाहेर पडलो ना, ते नक्की भेटण्याचा प्रयत्न करतील. म्हणून म्हणते, ओवी आपल्याबरोबर असेल ना, ती थांबवेल त्यांना, नाही भेटू देणार आपल्याला. आई प्लीज ओवीला घेऊन जाऊया. लाली म्हणते, नाही, निशी बरोबर बोलते. हे बघ निशीबरोबर तू एकटी गेली ना आणि नीरज आला तर तू विरघळून जाशील आणि त्यांना निशीसोबत बोलू देशील. नीरज किंवा मेघनाबाईला मुद्द्यावर बोट ठेवून जर गप्प करायचं असेल ना, ती हुशारकी फक्त ओवीमध्ये. ती समोर आली ना तर कुणीच पुढे येणार नाही. उमा म्हणते, लालीताई हे तुम्ही बोलताय? लाली म्हणते, होय, माझं ओवीबद्दल काही जरी मत असेल ना, तेवढे ओवी येते आणि दारातून ऐकत असते. लाली बोलते, तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खोतांच्या घरात चारूला एकट्या ओवीनी मात दिली, लक्षात आहे ना सगळ्यांना? तेवढ्यात निशी आणि उमाचं लक्ष जातं. उमा म्हणते, ओवी? लाली म्हणते, हे बघ ओवी, तुला निशीसोबत जायचंय आणि त्या नीरजला भेटू द्यायचं नाही, ही जबाबदारी तुझी. ओवी म्हणते, हो लाली आत्या, जोपर्यंत निशीची इच्छा नाही तोपर्यंत नीरजला मी तिच्यापर्यंत पोहोचू पण देणार नाही. लाली करते, हां. ओवी म्हणते, निशी चल मी येते. ते तिघी निघून जातात. उमा मनात म्हणते, बापरे, मी एवढ्या ठामपणे नीरज रावांना बोलले होते, तुमची भेट घालून देते. आता आणणार, सर्वेश्वरा तूच मार्ग काढ रे. डॉक्टर निशीला चेक करतात आणि सांगतात, निशीचे 8 आठवडे पूर्ण झाले, पण बाळाची वाढ मात्र खूप कमी आहे. आता उमा घाबरून म्हणते, आता काय करायचं? डॉक्टर म्हणतात, काळजी नका करू, आपल्या हातामध्ये अजून 7 महिने आहेत, आपण निशीची पूर्ण काळजी घेऊ. पण निशी, तू आता आनंदात राहायला पाहिजे हा, तरच तुझं बाळ हेल्दी होणार. आता तू भूतकाळाला विसरून बाळाचा विचार करायला पाहिजे. ओवी म्हणते, डॉक्टर आम्ही आहोत ना, आम्ही ठेवू निशीला हॅप्पी. उमा म्हणते, तुम्ही काळजी नका करू हा, आम्ही निशीची पूर्ण काळजी घेऊ. शिनू पळत येतो आणि रघुनाथच्या पायाशी एक कागद ठेवतो, त्याच्या पायावर डोकं ठेवतो. रघुनाथ म्हणतो, शिनू काय झालं, उठ बरं. शिनू म्हणतं, दादा मामा, माझा रिझल्ट लागलाय आणि मी कॉलेजमध्ये टॉप केलंय. आता रघुनाथला खूप आनंद होतो. तो म्हणतो, शिनू तू करून दाखवलं. तो आता सगळ्यांनाच आवाज देतो, सगळेच बाहेर येतात. लाली म्हणते, दादा काय झालं? रघुनाथ म्हणतो, कांता भाऊजी, तुमचा लेक कॉलेजमध्ये पहिला. आता सगळ्यांना शिनूचं खूप कौतुक वाटतं. शिनू आता सगळ्यांना नमस्कार करतो. रघुनाथ म्हणतो, शिनू पैकीचे पैकी मार्क्स पाडले रे, तू अजून शिक, खूप मोठा हो आणि शिक्षणासाठी परदेशात जा, तिथलं नवीन नवीन तंत्र शिकून घे आणि आपल्या गावासाठी त्याचा वापर कर. शिनू म्हणतो, दादा मामा, मला कुठेच जायचं नाही, मला जे काही शिकायचं ना ते तुझ्या हाताखाली. कांता रघुनाथला हात जोडून म्हणतो, दादा हे जे काही सगळं झालं ना तुमच्यामुळे, माझी तर एवढीच ऐपत होती, मी शिनूला 12वीपर्यंत शिकू शकलो असतो. आता लालीच्या डोळ्यात पाणी येतं. ती शिनूवरून हात ओळत म्हणते, खरं शिनू, आज मला तुझा खूप गर्व वाटतो. मेघना फोनवर म्हणते, माझ्या मुलाच्या केसाला पण धक्का नाही लागला पाहिजे. ती मुलगी, तिला काही पण होऊ दे, तिला झालं ना काही, उलट चांगलं होणार. त्या मुलीशी मला काही घेणं देणं नाही. आता बाईकवाला आणि नीरज दोघं पण निशीची वाट बघत असतात. नीरज म्हणतो, निशी आली ना, मी सगळे गैरसमज दूर करणार आणि तिला घेऊन जाणार. तेवढे ते ओवी, निशी आणि उमा येत असतात. उमा मनात म्हणते, आता नीरजराव निशीला कसं भेटणार आणि आज नाही भेटले ना तर कधी भेटणार? ती विचार करत मागेच उभी राहते. ओवी म्हणते, मावशी काय झालं? ती ओवी, डॉक्टरांना विचारायचंच राहिलं, दुसऱ्या वेळेस कधी यायचं? ओवी म्हणते, मावशी ते काय, आपण फोनवर पण विचारू शकतो. उमा म्हणते, नाही नाही, मी विचारून येते. ओवी समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण उमा काय ऐकत नाही. ती शेवटी म्हणते, ठीक आहे मावशी, तू आणि निशी पुढे हो, मी विचारून येते. उमा म्हणते, ओवी
सगळं विचारा. आता दोघी चालत येत असतात. उमा तिला समजावत असते, निशी, फक्त मूल जन्माला नाही घालायचं, त्याचं पालन पोषण, त्याचे संस्कार याकडे तुला नीट लक्ष द्यावं लागेल. तेवढे समोर नीरज उभा असतो. आता उमा स्माईल करते, पण निशीचं लक्ष जाणार तोपर्यंत बाईकवाला येतो. हे उमा बघते आणि जोरात ओरडते. ती निशीला बाजूला खेचते. आता निशी पडायला लागते. नीरज तिला सावरतो. आता निशी पटकन पोटाला हात लावते आणि नीरज बघतो. तेवढे तो येते आणि म्हणते, नीरज, तुला सांगितलं नाही एकदा? नीरज म्हणतो, मी काय केलं? ओवी बोलायला लागते. तेवढ्यात निशी म्हणते, थांब ओवी, आणि म्हणते, सर, काय केलं हे विचारताय तुम्ही? मला सगळ्यात जास्त तुमची गरज होती ना, तेव्हा तुम्ही नव्हताच सर. मला आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची होती, तुमच्यासोबत शेअर करायची होती, तेव्हा नव्हताच सर तुम्ही. पण आता माझी माणसं आहेत माझ्यासोबत, मला मदत करायला, माझी काळजी घ्यायला, माझा सांभाळ करायला आहेत ही माझी माणसं. हात जोडून म्हणते, प्लीज, आता मला तुमच्या मदतीची गरज नाही. चल ओवी, आणि ह्यापुढे तुम्ही मला भेटण्याचा प्रयत्न करू नका. तेवढे ओवी आवाज देते, ऑटो. आता दोघी रिक्षात बसतात. नीरज उमाला म्हणतो, कुठली आनंदाची बातमी आणि काय सांगायचं होतं? तेवढे ओवी आवाज देते, मावशी, चल पटकन. आता उमा काही सांगत नाही आणि रिक्षात बसते. तेवढ्यात नीरजचं लक्ष जातं ते पडलेल्या पिशवीकडे. तो पळत जाऊन पिशवी घेतो आणि ओवीकडे द्यायला लागतो. पण तेवढ्यात त्यामधून निशीची फाईल खाली पडते. नीरज हातात घेतो. त्यावर बाळाचं चित्र असतं आणि हॉस्पिटलचं नाव. तो आता फाईल उघडायला लागतो. तेवढ्यात उमा फाईल ओढून घेते. नीरज शॉक होतो आणि निशीकडं डोकून बघत असतो. आता रिक्षा निघून जाते, पण नीरज विचारात पडतो. लाली दारात उभी असते. मंजू म्हणते, काय झालं लालीताई? निशीची वाट बघताय? काही काळजी करू नका लालीताई, निशीसुद्धा चांगलीच बातमी घेऊन येईल. तुम्हाला सांगते लालीताई, आज ना घरामध्ये सगळंच चांगलं होणार. पण तरी पण लालीचा चेहरा पडलेला असतो. मंजू म्हणते, काय झालं लालीताई? शिनू पहिला आला, त्याचा तुम्हाला आनंद नाही झाला? त्यांनी आत्तापर्यंत केवढी मेहनत केली आहे, एवढ्या सगळ्या अडचणी आल्या, तरी पण तो डगमगला नाही. लाली म्हणते, नाही ग, शिनू पहिला आला, त्याचा आनंद आहे मला, पण निशीचं सगळं मार्गी लागल्याशिवाय ना तो आनंद मी नाही साजरा करू शकत. नाही म्हणजे घरात आनंद साजरा करायचा ना, तर घरातील पोरंबाळं आनंदित पाहिजे, नाहीतर त्या आनंदाचा फायदा काय? मंजू म्हणते, बरोबर आहे तुमचं लालीताई, एक सुखात एक दुःखात नाही बघू शकत आपण. मंजू तर प्रामाणिकपणे बोलत असते, पण लालीच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत असतं. तुम्हाला काय वाटतं, खरंच लाली बदलली? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.